कॉंग्रॅच्युलेशन्स. बरं झालं तू वेळेवर आलास. वा भाऊजी, तुम्ही तर चांगले छुपे रुस्तुम निघालात. अरे छुपे रुस्तुम? हो भाऊजी, मी आजपर्यंत तुम्हाला कित्येक मुली दाखवल्या, पण तुम्ही कधी पसंत केलीये का? नाही. पण काय हो भाऊजी, या सर्वांपेक्षा सुंदर अशी कोणती अप्सरा मिळाली ती तरी दाखवा. हे बघ. बापरे, हीच ती भाऊजी? वा, अप्रतिम. ना ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀಯಾರೆ. माय गॉड, ही तर कन्नडा बोलते. हदू, हाऊ स्वीट. ए तुला तिची भाषा येते ना? विचार विचार तिला. ती कोण, कुठली, तिचं नाव काय विचार. काय माहिती का, ही संगीता आहे ना मूळची बंगलोरची आहे, त्यामुळे ही भाषा तिला व्यवस्थित. तू कशाला थोबाड उचकटतोय? संताप आला मला या सगळ्याचा. ज्या वेळेला ते हरामखोर मला दारू पाजत होते त्यावेळेला तू काय करत होतास? अरे उगाच तू मला मध्ये उडू नका. तुला कळलं तर मला कसं कळणार की तू रम पितोय? पण त्यामुळे रामायण घडलं ना. बरी आठवण झाली. तो सूर्या कुठे रे? येईल ना, आता येईल, मग सगळा खुलासा होईल. ನಿನ್ನ ಹೆಸರೇನು? ना कृष्णप्रिया. कृष्णप्रिया दादा अण्णा. ए संगीता, तिचं नाव गाव काय कळलं काय? खरंच भाऊजी, किती गोड मुलगी आहे. तुम्ही लकी आता. तिचं नाव ना कृष्णप्रिया. स्वीट ना भाऊजी. आपण असं करूया का, आपण तिला प्रिया म्हणूनच हाक मारूया. भाऊजी, ती मुलची ना धारवाडची आहे. धारवाड हो ना. ती आपल्या भावाबरोबर ना मामांकडे आली होती केवळ लग्नासाठी. पण ऐन वेळेला मात्र तिच्या नवऱ्याने पैशाची मागणी केली आणि आला देखील नाही तो. पण अनिल भाऊजी मात्र अगदी देवासारखे त्यांच्या मदतीला धावून आले आणि स्वतःहून तिला लग्नाची मागणी घातली. मी स्वतःहून? अरे माझी अक्कल काय कुठे उकिरडा पुंकायला गेली ती काय? अरे असं आचरणासारखं मी कसं? मध्ये बोलू नका भाऊजी. अहो, तिला मराठी बोलता येत नसलं म्हणून काय झालं? तिला पुष्कळसे समजतं. पुन्हा आपल्या चालीरीती म्हणा किंवा भाषा म्हणा ती शिकायला तयार आहे म्हटलं. या काय रे हरामखोर, माझ्या ड्रिंक मध्ये तू रमवतलीस काय? मी नाही शपथ. अविनाशला विचार. अविनाश, हे तर शिरीषचं काम. शिरीषचं काम आहे आणि तुला काय फक्त तमाशा बघायचा होता वाटतं? काय मित्र भेटले एक एक. पार्टीत घडलेला तमाशा कमी होता म्हणून माझ्या लग्नाचा अख्खा फड बघत उभा राहिला होतास वाटतं तू. लग्न ते सुद्धा या अनोळखी मुली बरोबर, जिला धड मराठी सुद्धा बोलता येत नाही. या बोलण्याला काहीच अर्थ नाही हा भाऊजी. अरे पण हे सगळं माझ्याच बाबतीत घडायला पाहिजे होतं का? अख्ख्या पृथ्वीच्या पाठीवर माझ्याशिवाय दुसरा कोण सापडला नाही का तुम्हाला? पण हा त्रागा का करतोय मला एक कळत नाहीये. आता लग्न होऊन गेलं, दिसायला किती वाईट आहे. बरं वागणूक काय वाईट? तू तुझा थोबाड बंद ठेव. राहिलं काय? राहिलं काय? काल रात्री काय काय घडलं ते कोण सांगणार मला? कसा कसा तुझा प्लॅन होता आणि त्यात मी कसा कसा अडकत गेलो हे तुझ्या तोंडाने सांग एकदा. अरे पण मला काय मिळणार तुझ्या विरुद्ध प्लॅन करून? तरी मी तुला 10 वेळा कानी कपाळी ओरडून सांगत होतो, अनिल तू शुद्धीवर नाहीयेस, सावध राहा. पण नाही, पण परोपकाराचं भूत होतं ना तुझ्या मानगुटीवर. जेव्हा तुला समजलं तो नवरा मुलगा येत नाही, तेव्हा तू त्याच क्षणी सगळी सूत्र आपल्या स्वतःच्या हातात घेतली आणि ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ही तगमग होती ना तुझ्या मनात. त्या क्षणी यानं त्या मुलीशी मी लग्न करो अशी मोठी गर्जना केली मांडवात आणि पुढल्या 5 मिनिटात हे महाशय चतुर्भुज झाले आणि आता माझा गळा पकडलास. पण लग्न झालं ना तेव्हा तुझं अभिनंदन केलं तेव्हा तूच माझा मुका घेतलास, आठवतंय? मी तुला एक सांगू अन्या, तू रोज सकाळी उठल्या उठल्या थोडी थोडी घेत जा. कारण नशेत असलास ना की तू माणुसकीला धरून वागतोस, दुसऱ्यांचा विचार करतोस. ते मला काही कळत नाहीये. मला एवढंच कळतं की मी पेचात सापडलोय आणि त्यातून मला सही सलामत बाहेर पडायचंय, कमीत कमी नुकसान सोसून. आज सकाळचा वेळ फुकट गेलेलाच आहे. एवढं नुकसान या लग्नाच्या बाबतीत पुरेस आहे. हे अविनाश, तू तातडीनं कायद्याचा असा काही एखादा मुद्दा काढ की ज्याच्या आधारावर हे लग्न रद्द ठरवता येईल. 12 तासात लग्न रद्द करायचं? नाही, कायदा गाढव असतो म्हणतात, पण किती? तुझ्या एवढा नाही. अरे पण मी त्यावेळेला दारू प्यालो होतो ना, माझं लग्न होतं हे सुद्धा मला कळत नव्हतं. अरे मग अजून दारू पी आणि नकळत संसार सुद्धा करून टाक. काय ए संगीता, ही तुझी कोण कृष्णप्रिया की कंसप्रिया आहे ना, तिला म्हणावं की तिला जर हे लग्न कॅन्सल करायचं तर आताच चान्स आहे म्हणावं. नाहीतर माझं तिच्यावर लग्न होणारच नव्हतं. आणि मीही कोणी पाहता क्षणी आवडावा असा माणूस नाही आहे. तेव्हा तिला म्हणावं टाक काडी मोडून. प्रिया, हे प्रिया, हा तुझा नवरा काय म्हणतो माहितीये? यारू ಅವನು ಪಸಂತ ಇಲ್ಲ ಇದೆ
ಇದು ಮದುವೆ ಮರೆತ ಬಿಡು. ಅಯ್ಯೋ ಅಮ್ಮ, ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ತಾಯಿ, ನೀವು ಅವರು ನನ್ನ ಗಂಡ ಇಲ್ಲ, ದ್ಯಾವರ ಇದ್ದಾರ. ನನ್ನದ ಜೀವ प्राण ಅವರು चरण ಮ್ಯಾಗ ಮಾರ್ಪಣೆ ಮಾಡ್ರಿ. काय म्हणते? सोडते म्हणते काय? छे, उलट ती तुम्हाला देवासारखं मानते. आपलं तन मन तुमच्या चरणी अर्पण केलंय असं म्हणते ती. येस, देन दॅट इज सेटल. हे बघ अनिल, तू या लग्न प्रकरणातून बाहेर पडू शकशील असं मला तरी वाटत नाही. हे बघ माझा ऐक, लग्न हे एक असं बंधन आहे की ज्याच्यावर माणूस प्रेम करायला लागतो. शिवाय लग्न करणं, संसार करणं, नाही ह्याच्यात सुद्धा एक वेगळा चॅलेंज आहे. नाही तुला हळूहळू जमेल रे. आणि शिवाय प्रिया सुरेख आहे, समंजस आहे, भाऊक आहे. ती तुला सांभाळून गेलो छान संसार करेल नाही. शिवाय मराठी शिकवायला मी आहेच, लगेच शिकेल ती. पुन्हा ती कलाकार आहे, चांगली डान्सर सुद्धा आहे. चल बेस्ट ऑफ लक. कसला लकी आहे रे. चल निघतो, चल. यावी तू ऑफिसला चालला? हो. मला वाटत चल ना. अरे बाप रे, 11:15 वाजले. या वेळेला माझं ऑफिस मधलं निम्म काम झालं असतं आणि आता अजून मी आंघोळ केलेली नाहीये. आता तरी सोडणार का? यक्क. हेच ठरायचं होतं ना. वरती चला, सांगतो तुम्हाला. ತಾಯಿ, ಇದು ಏನು? ನನಗೂ ತಿಳಿದಿಲ್ಲ. ನೀ ಎನ್ನು ಕಾಳಜಿ ನಾಡಿ ಬೇಡ, ಎಲ್ಲ ಚಲೋ ಆಗತ್ತದು. ಅಮ್ಮ ಅಲ್ಲಲ್ಲ. हे बघ, मी तुला खरं सांगू, तू आधी मराठी बोलायला शिक. तुला जर अनिल भाऊजींचं प्रेम जिंकायचं असेल ना, तर तुला मराठी हे आलंच पाहिजे. ನಂದು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ प्रीती ಇದೆ. हे तू मराठीत बोलून दाखवणार. असं म्हणायचं, माझं तुमच्यावर प्रेम आहे. बोल. ಅಮ್ಮ, माझं माझं तुमच्यावर प्रेम आहे. प्रेम आहे. ना माझं बरोबर. तू प्रेम आहे. अय्यो अम्मा देवरे. या काय होणार आहे या घराचं? काय बोलते कळत नाही. बापू साहेबा, हा? अय्यो अम्मा देवरे. हा? अय्यो याला गंट्री. आता घराची मालकीण आली, आता आमची काही गरज नाही. आम्ही निघालो घराकडे. ಬಲ್ಲಿ ಬಲ್ಲಿ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಬ್ಯಾಡ, ನೀವು ಹೋಗ್ಬ್ಯಾಡ್ರಿ ಪ್ಲೀಸ್. ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಅನಿಲ ನನ್ನ ಮ್ಯಾಗ ಶಟಿಕೆ ಬಂದ್ರ ಪ್ಲೀಸ್. हेच त्यांना सकाळी मी सांगितलं. ಬಲ್ಲಿ ಬಲ್ಲಿ ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಹೇಳಣ? ಟೆಲಿಫೋನ್. ಹಾ ಟೆಲಿಫೋನ್. काय? ಬಾಪು ಸಾಹೇಬ ನೀವು ಅವ್ರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ. ತಪ್ಪಾಯ್ತ್ರಿ. काय? तू हा? तू अनिल टेलिफोन. हॅलो प्लीज कार. त्यांना सगळं माहितीये, पुन्हा पुन्हा तेच काय सांगायचं. अय्यो, आणि हो, देवरे. त्यांना एक निरोप सांगा. म्हणून त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं, प्याडं. जमल्यास भरभराटीचं जावं. प्याडं, हो, प्याडं. नाही त्याचा बापू उपयोग नाही आता. साहेबा, हो, आता याला प्याडं. मादरी प्लीज, मादरी. बापू मी काय साहेबा, बोलतोय माझं नाही, मला कळत ನೀವು नाही. ನೆಂಟ್ರ? ಬಾಪು ಸಾಹೇಬ, ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಈ ಕಡೆ ಬರ್ರಿ. ಅಯ್ಯಪ್ಪ ದೇವ್ರೆ, ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್. ಅಯ್ಯೋ ಅಮ್ಮ, ನಾನ್ ಮಾಡ್ಲಿ? ಬಾಪು ಸಾಹೇಬ. ಅಯ್ಯೋ ಅಮ್ಮ, दळवी साहेबांच्या ऑफिस मधून आलोय. दळवी? अविनाश दळवी. आमच्या संगीता मॅडमने हे पार्सल तुम्हाला द्यायला सांगितलं. ಸಂಗೀತ, हो. ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಅಮ್ಮ, ಅಯ್ಯೋ ಅಮ್ಮ, ಇಷ್ಟು ಚಲ್ಲ ಎಟ್ಟಿ ಸಂಗೀತ. ಅಯ್ಯೋ ಅಮ್ಮ, ಪನ್ನಯ. प्रिया, मी आलो. माझीच वाट बघत होतीस ना? सांग बघू, मी तुझ्यासाठी काय आणलंय. काय आणलंय? अनिल. माझा विश्वासच बसत नाही माझ्या भाग्यावर. साक्षात सौदामिनीने मूर्त रूप घेऊन माझी बायको व्हावं आणि अलगद माझ्या मिठीत यावं असंच वाटलं मला. उगीच खोटं बोलू नका. काय झालं? मला तर वाटलं तुम्ही खूप रागावलात म्हणून. वाटलं तुम्हाला म्हणून हे लग्न करायचंच नव्हतं. अगं मी ते रागाच्या भरात बोललो राणी. प्रेम समजायला सुद्धा वेळ लागतो ना. मग पुन्हा असं कधी कधी बोलणार नाही.
माझी शपथ. मी असं बोलणार सुद्धा नाही आणि असं वागणार सुद्धा नाही. मी फक्त तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत राहणार. हम्म. आता करू. अम्मा, आलाच. अय्यो, अम्मा, देव रे. अय्यो, किती वेळ अम्मा. दरवाजा उघडायला? डोरबेल सुद्धा मराठीत वेगळी आणि कानडीत वेगळी असते वाटतं. अम्मा, तुझं एक ठीक आहे. म्हणजे बापूराव कुठे गेले? बापूरावच्या कानाच्या फुंगड्या कधी बसून झाल्या? ಅಯ್ಯೋ ನಿಮ್ಮದ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಇಲ್ಲ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಹೋದ್ರು होद्रू ಹೋದ್ರು होद्रू ಹೌದು गेला. ಹೌದು कुठे गेला? ಹೋದ್ರು ನೀವ ನಿನ್ರ ನಾ ಹೇಳ್ತೆ ನೀವ ಕೇಳ್ರಿ ಓಕೆ. ನಿಮ್ಮದ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಶಿಟಿಗೆ ಬಂದ್ರು ಮತ್ತ ಬ್ಯಾಗ್ ತುಂಬ್ಕೊಂಡ್ರ ಮತ್ತ ತಮ್ಮ ಮನೆಗೆ ಹೋದ್ರು. ನಾ ಹೇಳೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್ ನೀವ ಹೋಗ್ಬ್ಯಾದ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ. ನಾ ಹೇಳೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಪ್ಲೀಸ್ ನೀವ್ ಅವ್ರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ. ಹಲೋ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ. ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ? नेमकं काय घडलं? हा? नेमकं हा? काय घडलं? ದಮ್ರಿ ನಾ ತೋರಿಸ್ತೇನೆ ಓಕೆ. ನಿಮ್ಮದು ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಬ್ಯಾಗ್ ಅಮ್ಮ हे काय चाललंय तुझं? ನಿಮ್ಮದು ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಹೋದ್ರು. काय सांगतेस? हा बाप्या सरळ निघून गेला ಹೌದು. आणि तू काय करत होतीस? तू का नाही अडवलंस त्याला? ನಾ ಹೇಳೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ನೀವ ಹೋಗ್ಬ್ಯಾದ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ. ನಾ ಹೇಳೇನ್ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ನೀವ ಅವ್ರಿಗೆ ಟೆಲಿಫೋನ್ ಮಾಡ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರು ಕೇಳಲ್ಲ. ನಾ ಏನ್ ಮಾಡ್ಲಿ? माझ तुमच्यावर प्रेम आहे. असं बापूराव म्हणाला. ಇಲ್ಲ ನಾ नाही म्हणाला. ಅಮ್ಮ ನಾ ಹೇಳೇನ್ आईला काय कटकट आहे. ಅಮ್ಮ हे काय? ಸಂಗೀತ ಕೊಟ್ರ. कोटर. ಹೌದು. हॉटेलचं बुकिंग आणि रेल्वेची तिकीट. कोल्हापूर पन्हाळा. हॅपी हनीमून फ्रॉम अविनाश आणि संगीता. अय्यम्मा हॅपी हनीमून पन्हाळा. सगळे काम धंदे सोडून डोंगर कपारी हिंडत बसावं लागणार. थँक्यू पन्हाळा. मी पन्हाळा नाहीये, याक तो कोल्हापूरला आहे.